आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। स्वतःला ईश्वराचा अवतार आणि आध्यात्मिक गुरु भासवून एका उच्च शिक्षित IT कंपनीत असोसिएशन मॅनेजर असलेल्या महिलेवर तब्बल 25 वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार आता समोर आला। या प्रकरणी मुख्य आरोपी राधा मोहन मिश्रा याच्यासह त्याच्या साथीदारांवर खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर प्रेक्षकांनो, ही सुरुवात कशी झाली? पीडित महिला मूळची हरियाणातील हिसारची आहे। तिचे वडील डॉक्टर होते। सन 2000 मध्ये या कुटुंबाची ओळख स्वामी केवल नयन नावाच्या व्यक्तीशी झाली। तुमच्या घरात वाईट शक्तींचा वावर आहे अशी भीती घालून या भोंदू बाबाने कुटुंबाचा विश्वास संपादन केला। त्यानंतर मुख्य आरोपी राधा मोहन मिश्रा याने स्वतःला थेट ईश्वराचा अवतार घोषित केलं। मला गुरु मानलं नाही तर तुमचं मोठं नुकसान होईल अशी भीती दाखवून त्याने संपूर्ण कुटुंबावर मानसिक वर्चस्व मिळवलं। पीडिता जेव्हा शिक्षण घेत होती तेव्हा तिला कॉम्प्युटर शिकवण्याच्या बहाण्याने एका खोलीत बोलावून या नराधमाने पहिल्यांदा लैंगिक अत्याचार केले। 2010 मध्ये हे कुटुंब पुण्यात स्थलांतरित झालं। पुण्यात वडगाव शेरी आणि वाघोली भागात राहत असतानाही आरोपीने पीडितेवर वारंवार अत्याचार केले। इतकंच नाही तर अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करणं, मारहाण करणं आणि प्रचंड मानसिक छळ करणं असे अमानुष प्रकार तिच्यासोबत घडत राहिले। या घटनेतील सगळ्यात वेदनादायी आणि धक्कादायक बाब म्हणजे 2016 मध्ये पीडितेने हिम्मत करून आपल्या आई वडिलांना या अत्याचाराची माहिती दिली होती, पण अंधश्रद्धेच्या आणि आरोपीच्या प्रभावाखाली अंध झालेल्या तिच्या स्वतःच्या कुटुंबियांनी आपल्याच मुलीवर अविश्वास दाखवला। शेवटी या 25 वर्षांच्या नरक यातनांना आणि छळाला कंटाळून या उच्च शिक्षित तरुणीने अखेर पोलिसांमध्ये धाव घेतली आणि तक्रार नोंदवली। खराडी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मुख्य आरोपी राधा मोहन मिश्रा, श्वेता मिश्रा आणि स्वामी केवल नयन, गोविंद ब्रह्मचारी, नारायण साई, श्वेता पांडे यांच्यासह इतर साथीदारांवर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल केला। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।